नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 4. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन पार्टचं किंवा नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट करा. चला तर मग सुरू करूया भाग 4. शेखरची नजर प्रियाच्या प्रोफाईल पिकवर गेली. तुला बघतो ना तेव्हा तेव्हा मला अनुची आठवण येते आणि म्हणूनच मी तुझ्याकडे बघायचं टाळतो. शेखर फोटोकडे पाहत स्वतःशीच बोलत होता. तो फ्लॅशबॅकमध्ये गेला. त्याला आठवला तो दिवस जेव्हा तो अनन्याला भेटायला गेला होता. शेखरने ठरवलं होतं काही झालं तरी आज अनुला प्रपोज करायचा. त्याने त्याची नवी कोरी 4 व्हीलर जी त्याने 3 महिन्यापूर्वी घेतली होती ती काढली आणि तो मुंबईकडे निघाला त्याच्या अनुला सरप्राईज द्यायला. तो मुंबईमध्ये पोहोचला तेव्हा सकाळचे 5 वाजले होते. पोहोचल्यावर त्याने एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. तो फ्रेश झाला. ब्रेकफास्ट उरकून त्याने अनुला कॉल केला. अनु, कुठे आहेस तू? शेखरने विचारलं. रूमवर आहे, तयारी करते ऑफिसला जायची, अनु म्हणाली. ठीक आहे, 10 मिनिटांमध्ये खाली ये, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, शेखर म्हणाला. सरप्राईज? इथे मुंबईमध्ये? तू काही ऑर्डर केलं आहे का माझ्यासाठी? अनु विचार करत म्हणाली. प्रश्न विचारू नको, 10 मिनिटांमध्ये खाली ये, शेखरने बोलून फोन ठेवला. इकडे अनु विचार करत होती. काय असेल याचं सरप्राईज? शेखर स्वतः तर आला नसेल ना? अनुच्या मनात विचार आला आणि तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. तिने भरभर तिचं आवरलं आणि 10व्या मिनिटाला ती खाली आली. समोर शेखरला बघून ती आनंदाने वेडी झाली होती. शेखर त्याच्या कारला टेकून तिच्या बिल्डिंगच्या खाली उभा होता तिच्याकडे बघत. अनुला येताना पाहिलं आणि त्याने त्याच्या डोळ्यांची उघडझाप केली. तो तिला पाहून जाग्यावरच उडाला. समोरून येते ती अनुच आहे की दुसरी कुणी आहे? त्याने मनातच विचार केला. अनुचं रूप बदललं होतं. समोरून येणारी आपली अनुच आहे हे त्याला एक्सेप्ट करायला थोडा वेळ लागला. तिने नीपर्यंत फिटिंग असलेला ड्रेस घातला होता. व्हाईट कलरचं शर्ट आणि ब्लॅक कलरचा स्कर्ट, ज्यामुळे ती अधिकच आकर्षक वाटत होती. स्ट्रेट केलेले खांद्यापर्यंत असलेले तिचे केस मोकळे होते. चेहऱ्यावर हलकासा मेकअप, ओठांवर रेड कलरची लिपस्टिक, कमालीची हॉट दिसत होती ती. त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. फक्त 4 महिन्यांमध्ये इतका बदल झाला होता त्याच्या अनुमध्ये. ती पळतच त्याच्याजवळ आली आणि त्याला मिठी मारली. बस, अजून काय पाहिजे? शेखर तर स्वर्गसुख अनुभवत होता तिच्या मिठीमध्ये. हा क्षण इथेच थांबावा असं त्याला वाटलं. तो डोळे बंद करून तो फक्त तिला फील करत होता. तिची ती मिठी अनएक्सपेक्टेड होती त्याच्यासाठी. खूप छान आहे तुझं सरप्राईज, आवडलं मला. मिस यू शेखर, ती बोलली. मिस यू टू अनु, माझा गोलगप्पा, शेखर म्हणाला. कधी आलास? तिने मिठीतून बाहेर येत विचारलं. पहाटेच आलो, शेखर म्हणाला. शेखर, तू येणार आहे कळवलं असतंस तर सुट्टी टाकली असती. आता अचानक सुट्टी नाही घेता येणार रे. एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे माझी, अनु छोटंसं तोंड करत बोलली आणि खालचे ओठ बाहेर काढले. तिची ती ॲक्शन बघून शेखरला तिला किस करायचं मन झालं आणि तो स्वतःच्याच विचारांवर चमकला. काय विचार करतोय मी? आपोआपच त्याच्या गालांवर हसू आलं. काय झालं हसायला? मी काही जोक केला का? त्याला असं हसताना पाहून तिने विचारलं. काही नाही, काहीतरी आठवलं मला, शेखर म्हणाला. ही कार कुणाची? अनुने पाठीमागे कारकडे पाहून विचारलं. माझी, 3 महिन्यापूर्वी घेतली. आता सेटल व्हायचं तर तयारी नको का करायला? शेखर म्हणाला. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर शेखर, छान आहे कार, अनु कारला पाहत म्हणाली. तू काय पॉलिटिक्स वगैरे जॉईन केलं आहेस का, की एखाद्या कंपनीची CEO झाली आहेस? शेखरने विचारलं. काय बोलतोस रे, कळेल असं बोल ना, अनु गोंधळून म्हणाली. अनु, 4 महिने झाले तू आश्रमामध्ये येऊन, मला भेटून. कधीही कॉल केला की एकच उत्तर, बिझी आहे, नंतर बोलू, शेखर चिडून बोलला. चिडकुराम, शांत हो. कुठे थांबला आहेस सांग? इव्हिनिंगला गप्पा मारू, आता उशीर होतोय, आय हॅव टू गो, अनु घाईत म्हणाली आणि त्याच्या केसांमधून हात फिरवला. अनु, काय केलंस? केस विस्कटले माझे. लहान आहेस का गं तू? अजूनही तशीच वागतेस,
शेखर केस नीट करत बोलला आणि त्याने तिचे गाल ओढले. आई ग शेखर, गाल दुखले ना माझे, ती त्याला चापट मारत म्हणाली. असेच लहान व्हायचे ते दोघे जेव्हा जेव्हा ते भेटायचे. त्यांचं लहानपण अजूनही त्यांनी जपलं होतं. इथेच 10 मिनिटांवर आहे हॉटेल पॅराडाईज, शेखर म्हणाला. ओके, इव्हिनिंगला कॉल करते, म्हणून अनु घाईत निघाली. अनु, तुला ऑफिसला ड्रॉप करू का, शेखर म्हणाला. त्याला तिच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा होता. थँक्यू, पण ऑफिसची कॅब आली आहे बाहेर. बाय, टेक केअर, म्हणून अनु निघून गेली. आणि दिवसभर काय करायचं ह्या विचारामध्ये शेखर पडला. नाश्ता तर झालाच होता. तो एका मॉलमध्ये गेला. मुंबईला आलोच आहे तर थोडीशी शॉपिंग करूयात, त्याने विचार केला. अनुसाठी त्याने एक टॉप आणि एक वन पीस घेतला. माईसाठी त्याने एक कांजीवरम साडी घेतली. तिथून तो एका गोल्ड शॉपमध्ये गेला. त्याने नाजूक छोटासा डायमंड असलेली रिंग घेतली. तेवढासा डायमंड घेण्यासाठी सुद्धा त्याला बरीच सेविंग करावी लागली होती. पण अनुसाठी तो काहीही करायला तयार होता. सगळी शॉपिंग करून त्याने लंच बाहेरच केला आणि रूमवर येऊन थोडा वेळ आराम केला. 6च्या आसपास अनुचा कॉल आला. शेखरने तिला हॉटेलमध्ये यायला सांगितलं. त्याने तिथे एका प्रायव्हेट एरियामध्ये एक टेबल बुक केला होता. शेखरने चेअर मागे केली आणि अनु चेअरवर बसली. शेखरने तिला ऑर्डर करायला सांगितलं. ऑर्डर येईपर्यंत दोघेही गप्पा मारत होते. अनु यार, मला मुंबई फिरायची आहे. इथला वडापाव खायचा आहे, स्ट्रीट फूड खायचं आहे, गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी सगळं पाहायचं आहे. तू उद्या सुट्टी घेतलीस की नाही ते सांग, शेखरने एक्सायटेड होत विचारलं. सॉरी शेखर, पण माझा नवीन प्रोजेक्ट चालू आहे. मी प्रयत्न केला रे, पण नाही भेटली सुट्टी, ती तोंड बारीक करत म्हणाली. इट्स ओके, नंतर जाऊ कधीतरी, शेखरने विषय संपवला. हे घे, शेखर तिच्या हातात बॅग देत बोलला. काय आहे ह्यात, अनु बॅग घेत बोलली. बघ ना, तुला आवडतंय का, शेखर म्हणाला. वाव, खूप सुंदर आहे शेखर, छान आहे तुझी चॉईस, अनु म्हणाली. अनु एक बोलू, शेखरने विचारलं. अरे विचारतोस काय, बोल ना. तुला कधीपासून परमिशनची गरज लागायला लागली, अनु म्हणाली. अनु, इतक्या दिवसात तुला माझी, माईची, बाकीच्यांची अजिबात आठवण आली नाही का? आम्ही सगळे तुला खूप मिस करत होतो, स्पेशली मी तुला खूप मिस केलं, शेखर हळवा होत बोलला. असं नाही शेखर की मला तुझी आठवण नव्हती येत, पण काय करू, कामामुळे टाईमच भेटत नाही. त्यात मी काही महिन्यांपूर्वीच नवीन जॉब जॉईन केला, त्यामुळे मला सुट्टीसुद्धा घेता येत नव्हती, अनु बोलली. तू खूपच चेंज झाली आहेस अनु, म्हणजे तुझी ड्रेसिंग स्टाईल, तुझ्यातला कॉन्फिडन्स, तुझ्या केसांची ठेवण सगळं बदललं आहे, शेखर तिच्याकडे बघत बोलला. चांगली नाही वाटत का मी अशी, अनु त्याच्याकडे बघत बोलली. छान दिसत आहेस, सकाळी एक क्षण मी तुला ओळखलंच नाही. खूप छान बदल आहे, पण 4 महिन्यात अशी काय जादू झाली की तू एवढी चेंज झालीस, शेखर म्हणाला. शेखर, ही मुंबई आहे, इथे खूप कॉम्पिटिशन आहे. आपलं दिसणं वागणं इथे खूप मॅटर करतं, म्हणून स्वतःला अपडेट करावं लागतं, म्हणून हे सगळं, बस, अनु हसत म्हणाली.